गाव म्हणजे मातीचा सुगंध, ओढ्यावर वाहणारं स्वच्छ पाणी आणि मनापासून जपलेली नाती. अशाच एका छोट्याशा गावात ही प्रेम कहाणी सुरू होते. त्या गावाचं नाव होतं सोनवाडी. सकाळची वेळ होती. शेतावर जाण्यासाठी लोक निघाले होते. पक्ष्यांचा किलबिलाट, बैलांचा घंटा आणि मातीचा सुगंध या सर्व गोष्टी आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतात. सावित्री पाण्याचा घागर डोक्यावर घेऊन विहिरीकडे चालली होती. तिच्या अंगावर साधी साडी होती आणि तिच्या कपाळावर कुंकू होतं आणि डोळ्यात निरागसपणा होता. तेवढ्याच समोरून राजू आला. शेतातलं काम करून परत येत होता. या दोघांची पहिल्यांदाच नजर भिडली. काही क्षण शांतता होती, पण त्या शांततेतच काहीतरी वेगळं होतं. राजूचं मन तिला पाहता क्षणी हरपलेलं होतं आणि त्या क्षणापासूनच तो हरवलेला होता. दररोज विहिरीवर भेट व्हायची, कधी फक्त नजर, कधी हलकं हसू. त्यांच्या गावात बोलणं सोपं नसतं, पण डोळ्यांनी सगळं सांगितलं होतं. एक दिवस राजूने धीर करून सांगितलं, पाणी जड नाही वाटत का? सावित्री हसून म्हणाली, सवय आहे. तो हसणं राजूच्या मनात घर करून बसलं. एक संध्याकाळ शेताच्या कडेला असलेला पिंपळ राजू थरथरत म्हणाला, सावित्री, मला तुझ्याशिवाय काहीच बरं वाटत नाही. क्षणभर शांतता झाली आणि हे ऐकून सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, मलाही. तो क्षण म्हणजे दोन मनाचं खरं मिलन होतं. पण गावाकडचं प्रेम सोपं नसतं. सावित्रीचं लग्न ठरवण्याची चर्चा सुरू झाली. राजू गरीब शेतमजूर होता. घरच्यांनी नकार दिला. प्रेमाने पोट भरत नाही असं सगळं म्हणाले, पण राजू हार मानणारा नव्हता. राजू जिद्दीला पेटला. राजू शहरात गेला, काम केलं, कष्ट केलं. सावित्री रोज देवासमोर एकच प्रार्थना करायची, देवा आमचं प्रेम टिकव, देवा आमचं प्रेम टिकव. वर्ष निघून गेलं. एक दिवस राजू परत आला. स्वतःचं छोटंसं शेत, घर बांधण्याचं स्वप्न आणि स्वाभिमान. गावकऱ्यांनीही मान दिला. शेवटी दोघांचं लग्न झालं. ढोल ताशांचा आवाज, गावभर आनंदच होता. गावाकडचं प्रेम दाखवण्यासाठी नसतं, तर ते निभवण्यासाठी असतं. पैशांवर नाही तर विश्वासावर जगणारं प्रेम आजही गावात जिवंत आहे. पैशावर नाही तर विश्वासावर जगणारं प्रेम आजही गावात जिवंत आहे. ही छोटीशी जर स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. ही स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.